हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तराने ब्लाऊज पीस इथं कट करून घेतलेला आहे पण डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे, याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 घेतलेली आहे, म्हणजे 2.5 इंच. गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत इथं 9 इंच. आपण 9 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे रेष मारून घ्यायचा आहे. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं पंचकोनीमध्ये देणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पंचकोनीमध्ये आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला एक 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला ही खालची जी पट्टी आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथं रेष मारून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालची पट्टीवर रेष मारून घेतलेली आहे. त्यानंतर कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक 3 इंचावर परत एकदा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 3 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं तिरपी रेष मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तिरपी जे आहे रेष मारून घेतलेला आहे. गळ्यासाठी आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया गळा. अगोदर आपण इथं वरचा जो पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालचा पार्ट कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तरवरती गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. खालची आपण जी पट्टी कट करून घेतलेली आहे अस्तरची इथं ब्लाऊज पीस वरती ठेवून आपल्याला इथं ब्लाऊज पीस पण कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीस जे आहे ओपन करून घेऊया. दोन्ही अस्तरचे पार्ट आहे आपल्याला इथं ब्लाऊज पीस वरती ठेवून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण अस्तरचे दोन्ही पार्ट ब्लाऊज वरती ठेवलेले आहे. आता सेंटर मध्ये कट मारून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपण इथे साइडला पिन लावून घेऊया. म्हणजे ब्लाऊज वरती आपण टिपवर टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळ्याचा शेप बिघडणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगने इथं टिप मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतो. त्यानंतर आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये आपल्याला इथे एक रेडीमेड नॉट घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे नॉट ठेवून. तर बघू शकता खालच्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पार्टला पण आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं रेडीमेड नॉट लावून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कोपऱ्याला ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. दोन्ही पार्टला आपण इथं गळ्याला जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पिन काढून घेऊया. आता जो ब्लाऊजचा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या पार्टचा पण आपण इथं कपडा जो आहे कट करून घेऊया. ब्लाऊजचा जो कपडा आहे आपण कट करून घेतलेला आहे. आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट देऊन अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचा अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊज पीस जे आहे ओपन करून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे.
दोन्ही साइडला. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं फिनिशिंग नाही तर दाब टिप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाउजच्या साइडला. त्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या साइडला पण दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाउजचे वरचे दोन्ही पार्ट इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर साइडला ठेवूया. जो खालचा पट्टी आपण इथं कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकावर एक ठेवून आपल्याला इथं दोन्ही साइडला टिप मारून घ्यायचा आहे. एका साइडला आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साइडला पण आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साइडला टिप मारून घेतलेल्या आहे. आतला पट्टीला आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला ओपन करून घेणार आहोत. वरच्या साइडला आपल्याला इथं थोडं प्रेस मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली पट्टी जी आहे इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं दोन्ही पार्ट जे आहे आता टिप मारून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट वरती आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपण इथं खालच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे. खालची जी पट्टी आपल्याला इथं वरच्या साइडला ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं दोन्ही पार्ट जॉईंट करून घ्यायचे आहेत ब्लाउजचे. त्यानंतर आपल्याला पट्टीच्या खालच्या साइडला पण आपण इथं टिप मारून घेऊया, दाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजचा गळा तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं नॉटला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 2 इंचाचा. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून इथं आतमध्ये नॉट ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक लटकन बनवून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरी एक लटकन बनवून घ्यायचं आहे. थोडं गॅप सोडून परत एकदा आपल्याला इथं फोल्ड करून कापड ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. वरच्या साइडला इथं टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दुसरा पण लटकन जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं 2 लटकन बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत एकदा वरच्या साइडला लटकन बनवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं 3 लेयर मध्ये लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. ओपन करून घेऊया. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या नॉटला पण इथं तयार करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साइडला आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. आपण आता वरच्या साइडला इथं नॉट जे आहे बांधून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सुंदर असं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. तर बघू शकता नवीन लुक मध्ये आपला इथं डिझाइन जे आहे तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तर तुम्ही पण असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाइन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. जर तुम्ही चॅनेलवर आपल्या नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा. तर कसा वाटला आजचा डिझाइन? या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाइन कसा झालेला आहे.
अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.